5 ते 6 दिवस माझ्या मुलीला मारहाण, आरोपीच्या वकिलांचं बोलणं चुकीचं, माझी मुलगी गेली, आता तिच्यावर शिंतोडे उडवू नका, कसपटे कुटुंबियांना अश्रू अनावर। शशांक हगवणेकडून वैष्णवीला 8 दिवस विविध हत्यारांनी मारहाण, निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणेकडूनही वैष्णवीला मानसिक त्रास। महिंद्रा हेक्टर देत होतो, मात्र हगवणे फॉर्च्युनरवर अडून बसले, दुसरी गाडी दिल्यास ती गाडी पेटवून देण्याची धमकी दिली, वैष्णवीच्या वडिलांनी सांगितली हुंड्याची कहाणी। जालिंदर सुपेकर यांना गृह विभागाचा दणका, नाशिक संभाजीनगर नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला। वैष्णवीचा पती, सासू आणि नंडेला न्यायालयीन कोठडी, लता हगवणे, शशांक हगवणे, करिश्मा हगवणे या तिघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, लता हगवणे, करिश्मा हगवणे यांच्याकडून जामिनासाठी अर्ज। अजित पवार आणि शिंदे दोघेही संवादात चांगले नाहीत, एक्सप्रेस अड्डा कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांनी 4 भिंतीच्या आत बोलायला हवं होतं, मुख्यमंत्र्यांच्या अशा वक्तव्यानं संभ्रम निर्माण होतो, फडणवीसांच्या शिंदे आणि अजित पवारांसंदर्भातील वक्तव्यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। माझी अवकात नसेल तर शिंदेंच्या कार्यकर्त्यांना दुर्लक्ष करायला सांगा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यानंतर कुणाल कामराचं ट्विट, तर ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात शो करणार असल्याचंही कुणाल कामराकडून स्पष्ट। भाजपसोबत जाण्याची काहींना तहान लागली, पण तहान लागली म्हणून कुणी गटाराचं पाणी पित नाही, पवारांच्या राष्ट्रवादीतील नव्या पिढीला राऊतांचा टोला। पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू काश्मीरमधील नुकसान झालेल्या नागरिकांना मदत करा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं पंतप्रधान मोदींना पत्र। पाकव्याप्त काँग्रेस तयार झाली आहे, काँग्रेसच्या डोक्यात पाकिस्तानचा विषाणू घुसलाय, मुख्यमंत्री फडणवीसांची काँग्रेसवर टीका। 2024-25 या वर्षात महाराष्ट्रात 1,64,875 कोटी रुपयाची परकीय गुंतवणूक, देशातील एकूण गुंतवणुकीच्या 40% परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। शासकीय कामकाजात आता ई-ऑफिसचा वापर बंधनकारक, 1 जूनपासून कागदी फाईल स्वीकारण्यास शासनाची मनाई, फक्त ई-फाईल स्वरूपात नस्ते सादर करण्याचे आदेश। भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या रवींद्र मुरलीधर वर्माला ठाण्यातून अटक, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई, एटीएसकडून तिघांवर गुन्हा दाखल। पाकिस्तानला माहिती पुरवल्याच्या आरोपात कासिम नावाच्या व्यक्तीला अटक, आयएसआयला सैन्यासंदर्भात आणि गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप, कासिमनं पाकिस्तानात जाऊन ट्रेनिंग घेतल्याची माहिती। तो दिवस दूर नाही ज्यावेळी पीओके भारतात येईल, पाकिस्तानला दहशतवादाची किंमत मोजावी लागेल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य। पाक सीमेवरील राज्यांमध्ये 31 मे रोजी मॉकड्रिल, गुजरात, पंजाब, राजस्थानसह जम्मू काश्मीरमध्ये लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना। पाकिस्तान अफगाणिस्तानचा एकमेकांविरोधात गोळीबार, अफगाणिस्तानातील बारामचा बॉर्डरवर गोळीबार, बॉर्डरवर चौक्या बांधण्यावरून दोन्ही देशात गोळीबार। कंगाल पाकच्या कराची विमानतळावर पाणीबाणी, कराचीसारख्या प्रमुख विमानतळावर पाणी नसल्यानं संताप, पाकिस्तानी अभिनेत्री हिना बायत आक्रमक। कुटुंबासोबत बोलण्याची परवानगी मिळावी, तहव्वूर राणाची याचिका, तर तहव्वूर राणाच्या याचिकेवर उत्तर देण्याबाबत तिहार जेल प्रशासन आणि एनआयएला नोटीस। देशभरात 1326 कोरोना रुग्ण, राज्यात 86 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, मुंबईत सर्वाधिक 36 तर पुण्यात 9 कोरोना रुग्ण, राज्यात सध्या कोरोनाचे 383 सक्रिय रुग्ण।